आळशी लोकांसाठी अवतार घेत नाही, तो केवळ कष्टकरी लोकांसाठीच दिसतो. म्हणून काम करण्यास सुरुवात करा. श्रोते हो, आज आपण एका महान युगपुरुषाची गाथा ऐकणार आहोत, ज्यांनी आपली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रखर बुद्धिमत्ता देशकार्यासाठी समर्पित केली. गणपती उत्सव, शिवजयंती उत्सवांना सार्वजनिक स्वरूप देऊन लोकजागृती केली. त्यांच्या धारदार लेखणीने सरकाराचे डोके ठिकाणावर आणणारे आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करणारे व्यक्ती म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रत्नागिरी येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होते. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व आईचे पार्वतीबाई होते. बाळ गंगाधरचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले. गंगाधर पंत मराठी शाळेत शिक्षक होते. पुढे त्यांची बदली पुण्यात झाली. पुण्यातच 1872 मध्ये टिळक मॅट्रिक झाले. तत्पूर्वी 1871 मध्ये कोकणातील लाडघर गावाच्या बल्लाळ कुटुंबातल्या सत्यभामाबाईंशी टिळकांचा विवाह झाला. याच वर्षी गंगाधर पंतांचे निधन झाले. त्यानंतर टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये नाव घातले आणि 1876 मध्ये ते BA पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. डेक्कन कॉलेजमध्येच टिळकांचा आगरकरांशी स्नेह जमला. दोघांनीही देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. याच सुमारास निबंध मालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरवले. तेव्हा टिळकांनी व आगरकरांनी त्यांना पाठिंबा दिला आणि 1 जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. त्या टिळकांनी विना वेतन शिक्षकी पेशा पत्करला. पुढे चिपळूणकर व टिळक आणि आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. टिळक व इतर सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने केसरी व मराठा वृत्तपत्रे सुरू झाली. केसरी हे मराठीतून तर मराठा हे इंग्रजीमधून प्रसिद्ध होत असे. प्रारंभी केसरीचे संपादक श्री आगरकर व मराठाचे संपादक श्री टिळक हे होते. वृत्तपत्रांद्वारे लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार हे त्यांचे ऐतिहासिक कार्य येथूनच सुरू झाले. केसरी व मराठा वृत्तपत्रातून टिळकांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले. टिळकांनी 1881 ते 1920 या 40 वर्षाच्या काळात 513 अग्रलेख लिहिले. सरकाराचे डोके ठिकाणावर आहे काय, उजाडले पण सूर्य कुठे आहे, टिळक सुटले पुढे काय, प्रिन्सिपॉल, टोणग्यांचे आचार हे आमचे गुरुच नव्हते, बादशाह ब्राह्मण झाले, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, गंगा की गटार गंगा हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेखाचे शीर्षक आहे. मराठा वृत्तपत्र मुख्यतः शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश विदेशातील घटना व त्यावरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयामध्ये खूप लवकर प्रसिद्ध झाली. 1882च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले. टिळक हे फक्त चांगले संपादकच नव्हते, तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यामधील मान्यताप्राप्त अभ्यासक पण होते. पुढे मंडलिक, तेलंग, दांडेकर, केळकर, भांडारकर या प्रभूतींच्या मदतीने टिळक व आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेमार्फत 1885 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयात टिळक गणित व संस्कृत विषय शिकवत असे. टिळक हे देश सुधारण्यासाठी व स्वातंत्र्यासाठी नेहमी सामान्य सुधारणांना प्राधान्य देत. टिळकांना राष्ट्राइतकाच हिंदू धर्माचाही जाज्वल्य अभिमान होता. धर्म हा त्यांचा व्यासंगाचा विषय होता. त्यांनी वेद, उपनिषदे, तत्वज्ञान, धर्मशास्त्र, गीता व आचार्यांची भाष्यांचा अभ्यास केला होता. पुढे डेक्कन एज्युकेशन संस्थेतून राजीनामा दिल्यानंतर 1890-97 या प्रारंभाच्या काळात टिळकांनी केलेले कार्य त्रिविधी स्वरूपाचे होते. संमती वयाचा कायदा, ग्रामण्य प्रकरण, रमाबाईंचे शारदा सदन, हिंदू मुसलमानांचे दंगे व सार्वजनिक समाजकार्य या सर्व प्रकरणात त्यांची भूमिका राजकारणी पुरुषाची होती आणि त्यातही स्वराज्य हा त्यांचा प्रधान हेतू होता. राजकारण करणाऱ्या नेमस्त पक्षाविरुद्ध टिळकांना सतत संघर्ष करावा लागला. त्यांच्या केसरी व मराठातील तेजस्वी लेखांनी तसेच प्रसंगोपात प्रखर भाषणांनी लोकजागृतीचे कार्य प्रभावीपणे केले. 1893 मध्ये अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगे झाले. या संघर्षात हिंदू आणि मुसलमान हे दोनच पक्ष नसून सरकार हा एक तिसरा पक्ष आहे हे लक्षात घेतल्याशिवाय
दंग्यांच्या कारणांची उत्पत्ती लागणार नाही असे टिळकांचे मत होते. सरकाराचे पक्षपाती धोरण म्हणजे फोडा आणि झोडा ही नीती दंग्यास कारणीभूत आहे अशी टिळक टीका करीत असे. सर्वांनी सुखसंतोषाने राहून एकमेकांच्या हक्कासाठी जपावे असे ते म्हणत. या दंग्यानंतरच लोकजागृतीची साधने म्हणून 1893ला गणेश उत्सव व शिवजयंती उत्सवांना सार्वजनिक उत्सवांचे स्वरूप त्यांनी दिले. याद्वारे राष्ट्रीय जागृती करणे, स्वातंत्र्याच्या कक्षा वृद्धिंगत करणे तसेच महापुरुषांचे स्मरण व आपल्या धर्मसंस्कृतीचे ज्ञान सामान्य जनात करून देणे हा त्यांचा एकमेव उद्देश होता. त्यानंतर 1895 मध्ये दुष्काळाने शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडले. म्हणून दुष्काळ निवारण्याचे कार्य टिळकांनी आपल्या हाती घेतले. दुष्काळाच्या पाठोपाठच प्लेगनेही आगमन केले. त्यावेळी प्लेग प्रतिबंधासाठी नेमलेल्या कमिशनर रँड यांच्या हाताखालील गोऱ्या अधिकाऱ्यांनी लोकांना त्रस्त करून सोडले. तेव्हा त्यावर टिळकांनी आपल्या प्रखर लेखणीतून टीकेची झोडच उठवली. परिणामतः त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठोठवण्यात येऊन खटला भरावा लागला. 18 महिन्यांची सक्तमजुरी शिक्षा झाल्यानंतर पुनश्च हरिओम या अग्रलेखातून परत आपले प्रखर विचार त्यांनी व्यक्त केले. 20 जुलै 1905 साली बंगालची फाळणी जाहीर झाली. सर्व देशभर प्रक्षोभ उसळला आणि उग्र आंदोलन सुरू झाले. टिळकांनी या चळवळीला पाठिंबा दिला. स्वदेशी, बहिष्कार आदी चतुसूत्री कलकत्त्याला मान्य झाली होती. पण सुरतला 1907च्या अखेरीस भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात फूट पडली. अग्रलेखाद्वारे टिळकांनी यावर टीका व्यक्त केली आणि म्हणूनच टिळकांवर विरोध दर्शवला गेला. या फाटाफुटीनंतर टिळकांना पुन्हा राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून खटला भरण्यात आला आणि त्यांना 6 वर्ष काळे पाणी व 1000 रुपये दंड ठोठवण्यात आला. शिक्षेसाठी टिळकांना मंडळाच्या तुरुंगात ठेवण्यात आले. या बंदिवासातच त्यांनी गीतारहस्य हा अत्यंत मौलिक ग्रंथ लिहिला. येथूनच मुक्त झाल्यानंतर टिळकांनी 1 मे 1916 रोजी होम रूल लीग व हिंदवी स्वराज्य संघाची बेळगाव येथे स्थापना केली. टिळकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस लीगच्या संयुक्त अधिवेशनात स्वराज्याच्या मागणीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावामुळे हिंदू व मुस्लिमांचे एकीचे अपूर्व दृश्य पाहाव्यास मिळाले. टिळकांना 1916च्या जून महिन्यात भारत सरकारने पुण्याला मोठे समारंभ आयोजित करून 1 लाख रुपयाची रोख रक्कम त्यांना अर्पण करण्यात आली. पण टिळकांनी ती संपूर्ण रक्कम राष्ट्रकार्यासाठी वापरावी अशी आपल्या भाषणात घोषणा केली. टिळकांनी आपले तन, मन, धन प्रामुख्याने राजकीय चळवळीकडे वळवलेले असले तरी त्यांनी ज्या इतर काही सामाजिक कार्यात लक्ष पुरवले तेही तितकेच महत्त्वाचे आहे. सुरत काँग्रेसनंतर त्यांनी दारूबंदीची चळवळ सुरू केली. देशाच्या औद्योगिक प्रगतीचा विचार करून थोड्या भांडवलात कोणते धंदे काढता येईल यावर त्यांनी आपले कार्य केले. जीवनाच्या अंतिम क्षणी ते मुंबईला होते. अतिश्रमामुळे त्यांना थकवा आला होता. त्यातच त्यांना मधुमेहाचा विकार होताच. मलेरियाच्या आजारपणातच 1 ऑगस्ट 1920 साली सरदार गृहात त्यांचे देहावसन झाले. टिळकांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी मुंबई व देशभरात पसरली. सारा देश दुःखाच्या सागरात लोटला गेला. लोकमान्य टिळकांइतके सातत्याने कोणत्याही व्यक्तीने स्वराज्याचे तत्व आतापर्यंत सांगितले नव्हते. इतिहासामध्ये त्यांचे नाव आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून नोंदवले गेले आहे. अशा महान लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या महान गाथेला आमचे कोटी कोटी वंदन. श्रोतेहो, अशाच महान गाथा ऐकण्यासाठी गाथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून ऑलवर क्लिक करायला विसरू नका. तसेच श्रोतेहो, तुमचे मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की सूचित करा.